नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी कृपा क्रिएशन मध्ये. आज आपण आलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिरला. रत्नाकर मतकरी यांच्या कथांवर आधारित घाबरायचं नाही या नाटकातील कलाकार गिरीश ओक सर आज आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांना नाटकाविषयी थोड्या गोष्टी विचारणार आहोत. सर, नाटकाचा फॉर्मॅट विषय दोन्ही वेगळा आहे, तर पूर्ण नाटकाची प्रोसेस कशी होती किंवा काय वेगळे अनुभव होते? तुम्ही आता म्हणालात तसं की हा प्रकारच सगळा वेगळा असल्यामुळे हा प्रकार करायचा आहे हे ठरल्यापासून त्याच्या तालमी सुरू झाल्यात आणि आत्तापर्यंत, आणि मला वाटतं पहिला प्रयोग पूर्ण सादर होईपर्यंत आमच्या मनात टायटल प्रमाणेच घाबरायचं नाही असंच चालू आहे. कारण एक तर काय होतं की नाटक जे आपण करतो ते अगदी आधी प्रायोगिक स्वरूपात म्हणा, स्पर्धात्मक स्वरूपात म्हणा, प्रत्येक नटींनी केलेलं असतं. एकांकिका स्वरूपात असेल किंवा मग स्पर्धा स्वरूपात असेल किंवा मग व्यावसायिक नाटक स्वरूपात असेल. मी तर जवळपास 41 वर्ष या प्रकारचं नाटक करत होतो, पण तरी सुद्धा असा प्रकार अजून कधी केलेला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी पुन्हा एकदा मी नव्याने काहीतरी करतोय असाच खरं तर हा प्रयत्न आहे, प्रकार आहे अगदी. आणि त्यात कुठे विनय नाही हे माझं प्रांजळ मत आहे माझ्याबद्दलचं. कारण अजूनही मला कळत नाही आहे, पण डेफिनेटली ते जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं, या दोन्ही कथा मी वाचलेल्या नव्हत्या, मग त्या भयंकर इंटरेस्टिंग आहेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते तुम्हाला त्यांची उत्कंठा ताणत नेतात आणि शेवटी ती रिलीज झाल्यानंतर मात्र एक वेगळाच धक्का तुम्हाला मिळतो. सो तो एक खूप महत्वाचा भाग जो आहे. आणि कुठलीही कथा आपण जेव्हा वाचतो वाचक, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी त्याची स्वतःची व्हिज्युअल्स तयार होतात. आणि ती जर का ह्या प्रकारच्या कथा असतील तर ती फारच वेगवेगळी तयार होतात. आणि ती देण्याचा प्रयत्न प्रकाश योजनेतून, वेशभूषेतून आणि संगीतातून आम्ही प्रयत्न केलाय. कारण हे कधीच वाचताना वाचकाला मिळत नाही, ते आपोआप काहीतरी वाजत किंवा दिसत असतं त्याच्या डोक्यात किंवा त्याच्या कल्पनाशक्तीनुसार. हे आम्ही प्रेक्षकांना पहिल्यांदा सगळं एकत्र देणार आहोत. सो हे द्यायचा जो फॉर्म आहे तो काय आहे तो मी आता डिस्क्लोज करणार नाही, कारण नाही तर गंमतच सगळी जाईल. पण कथांचं नाट्यमय सादरीकरण असं आपण त्याला म्हणूया, की कथा नुसती वाचण्यापेक्षा त्याच्यातली जी पात्र आहेत ती तुमच्यासमोर काही एनॅक्टमेंट पण करतील, त्याप्रमाणे हालचाली करतील. आणि त्यातलं जे वर्णन आहे, त्यातलं जे निवेदन आहे म्हणूया आपण, किंवा जे सांगितलं जात आहे कथेबद्दल इतर, ते ही सांगितलं जाईल. सो ती कथा पण असेल आणि कथेचं सादरीकरण पण असेल, त्याचं नाट्यमय रूपांतर पण असेल, असं काहीतरी तो वेगळा प्रकार आहे. आम्हाला नाटकाबद्दल बाहेरनं जितकं कळलं होतं त्यापेक्षा पण आता ऐकल्यावर जास्त अजून उत्कंठा वाढली आहे. कारण एरवीच्या साच्यातलं नाटक असतं त्यापेक्षा त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे, निश्चित वेगळा आहे. तर तुमच्या भूमिकेबद्दल थोडंसं सांगू शकाल का नाटकातल्या? खरं तर तेही सांगितलं तर गंमत निघून जाण्याजोगी आहे, कारण या नाटकाच्या बद्दल जरा जरी कुठेतरी बोट लावलं तर. पण या कथांमधलं एक जे पात्र आहे, दोन्ही कथा ज्या आहेत त्या 3 पात्रांभोवती फिरतात. ह्यातली 3 महत्वाची जी पात्र आहेत त्या दोन्ही कथांमध्ये 3 पात्र आहेत. आणि निश्चितच त्यातलं पुरुष पात्र एक जे आहे ते मी करतोय, एक पुरुष पात्र पुष्कर करतोय, आणि त्या दोन्ही कथांमधलं स्त्री पात्र जे आहे ते श्वेता करते. एवढा गौप्यस्फोट सुद्धा खूप झाला मला वाटतं. ओके. मग एखादा इंटरेस्टिंग अनुभव काही घडलाय का सेटवर, म्हणजे काम करताना किंवा तालीमचं सुरू असताना? सगळं इंटरेस्टिंगच होत आहे सगळं. म्हणजे वेगळे धक्के आम्हाला बसतायत की आता हे कसं होतं, डायलॉग जेव्हा आपण बोलतो ना किंवा नाटकातले संवाद बोलतो तेव्हा ते तुम्ही तुमचे करून घेता, आत्मसात करता आणि ते तसे बोलता, किंवा समोरचा बोलतो मग तुम्ही बोलता, मग हा बोलतो मग तो बोलतो, असं ते होत असतं. या कथेच्या सादरीकरणामध्ये तसं होत नाही. आता त्याच्यातही मी जास्त उकल करायला गेलो तर परत पण
तो फॉर्मच वेगळा आहे. म्हणजे तो एकांकिकेसारखा नाही, तो नाटकासारखा नाही, त्याच्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळेच ते खूप एकीकडे खूप कठीण होत गेलं आणि एकीकडे खूप इंटरेस्टिंग होत गेलं आणि माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होत गेलं की अरे बापरे, आता हे नाही, मग हे करायला पाहिजे असं ते होत गेलं. त्यात मी किती यशस्वी झालोय हे मला माहीत नाही, पण माझा पण हा पहिला प्रयत्न आहे या प्रकारच्या ह्याच्यातला. पण निश्चित आम्ही लोकांना काहीतरी इंटरेस्टिंग देऊ. या तुमच्या आगळ्या वेगळ्या म्हणजे जो प्रयोग आहे त्याला नक्कीच प्रेक्षक प्रतिसाद देतील, कारण असं अजून कोणी विषय आणि प्रकार कोणी अजून बघितलेला नाहीये. तर तुम्हाला नाटकाच्या प्रवासासाठी शुभेच्छा. खूप खूप थँक्यू. 31 तारखेला नक्की नाट्यगृहात जाऊन हे नाटक पहा. स्वामी कृपा क्रिएशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.